पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूरमध्ये येणार आहेत आणि माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचं भूमिपूजन जे आहे त्यांच्या हस्ते होणार आहे। या ठिकाणी तयारी जी आहे ती पूर्णपणे झालेली आहे आणि सगळा परिसर जो आहे तो एसपीजीच्या ताब्यामध्ये सुद्धा देण्यात आलेला आहे आणि एकंदर म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्या प्रकारची पावलं जी आहे ती या ठिकाणी उचलली जात आहे। या ठिकाणी वर्दळ जर आपण बघितली तर आपल्याला पाहायला मिळते आहे की पोलीस आणि एसपीजी सोबतच जे इतर सिक्युरिटीच्या टीम्स आहेत त्या या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हा संपूर्ण परिसर जो आहे तो एसपीजीने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। सगळी तयारी केली जात आहे। महत्त्वाचं जर आपण यामध्ये बघितलं तर आयोजकांकडून हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये येण्या जाण्याच्या दृष्टिकोनातून जो मार्ग आहे अगदी रोडच्या बाजूला हा परिसर असल्यामुळे आयोजकांकडून जे निमंत्रित आहे जवळपास 3500 निमंत्रित आहे त्यांना विनंती केली गेली आहे की त्यांनी मेट्रोने येऊन प्रवास करावा, कारण त्या दिवशी मेट्रो सुरू ठेवण्यात आलेली आहे। अन्यथा मेट्रोने जर नाही आलं स्वतःच्या वाहनाने आले तर या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते किंवा लांब पार्किंग करावं लागू शकते। त्या दृष्टिकोनातून आयोजकांनी अशा प्रकारची विनंती केलेली आहे की मेट्रोचा प्रवास करून या ठिकाणी यावं। अगदी हाकेच्या अंतरावर कार्यक्रमाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी मेट्रोने सहजरित्या येता येईल आणि पार्किंगची समस्यासुद्धा राहणार नाही। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।